नमस्कार, मी प्रणाली झोन किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपी आहे कोकणातील पारंपरिक रेसिपी खारातले आवळे आणि आवळा स्वीट कँडी। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ते सबस्क्राईब करायचं, तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं, ते ऑलवर सेट करायचे आहे, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। पाव किलो आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता 2 ते 3 मिनिट आपण ह्यांना वाफवून घ्यायचं आहे। आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यात पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। आता आपण हे 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। पाणी बॉइल्ड झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आवळा शिजवून घेतलेलं पाणी आपण या जारमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता आपण त्यात मीठ घालायचं आहे, एक मोठा चमचा भरून मीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं नाही आहे आपल्याला, जास्त मीठ घालायचं आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घेऊया। आपण जेव्हा आवळे शिजवून घेत असतो त्यावेळी मीठ घातलं तरी चालेल, थोडीशी हळद पण आपण टाकू शकतो, जर्म्स मरतात त्याने। आता आपण यात आवळे टाकणार आहोत। झाकण लावून जार बंद करून ठेवायचं, नंतर 2-2 दिवसांनी थोडं झाकण काढून उघडून ठेवायचं आहे, त्यामुळे अशी बुरशी वगैरे पकडत नाही। आणि भाजी नसेल तर हे तोंडी लावायला जेवणाबरोबर छान लागतात। आता आपली ही दुसरी रेसिपी आवळा स्वीट कँडी। आवळे वाफवून घ्यायचे आहेत, नंतर थंड झाल्यानंतर त्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत। थंड करून घेतलेले आहेत, आता आपण याच्या फोडी कापून घेऊया। याआधी मी 2 आवळ्याच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, नक्की ट्राय करून पाहायच्या आहेत, कारण आपल्याला रोज एक आवळा खायचा आहे। वाफवून घेतल्यामुळे या फोडी लगेच निघत आहे। थोडं हे काळं असेल तर काढून टाकायचं आहे। आवळा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे। आवळा खाल्ल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते, तसेच BP कंट्रोलमध्ये राहतो, त्यामुळे हार्ट अटॅक येत नाहीत। त्वचा तजेलदार राहते, तेजस्वी राहते, एज झालं तरी सुरकुत्त्या पडत नाहीत। केसांच्या वाढीसाठी पण आवळ्याचा भरपूर फायदा होतो। केस मजबूत होतात, गळत नाहीत, तुटत नाहीत, सफेद पण होत नाहीत। त्यामुळे रोज एक आवळा खायचा आहे। आपण जसं एक सफरचंद खायचं, रोज एक सफरचंद खायचं, मग आपल्याला आजार होत नाही, तसंच आवळा पण रोज एक खायचा आहे। लहान मुलांना तुम्ही आत्तापासून सवय लावा। आवळ्याची चव तुरट असते, त्याचप्रमाणे त्यामध्ये अजून पण 2-3 आपल्याला चवीस मिळतात। थोडा गोड लागतो, तिखट, आंबट।
त्यामुळे असंच खायला सहसा कोणाला आवडत नाही. त्यामुळे असं तुम्हाला खायचं असेल तर थोडं मीठ लावून खायचं आहे. किंवा आपण ह्या अशा रेसिपी बनवू शकतो ज्या स्टोअर होऊ शकतात. अशा प्रकारे आपण आवळा कट करून घेतलेला आहे. कट केलेल्या ह्या फोडी ड्राय करून घ्यायच्या आहेत. एका स्वच्छ कपड्यावर पुसून घ्यायचे आहे. तर आपण ह्या ड्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला पिठी साखर लावूया आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत. त्यानंतर आपली स्वीट आवळा कँडी तयार. दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे. तर ही साखर ही साखर याच्यावर ओतायची आहे. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असलेला बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, तसेच कमेंट पण द्यायची आहे. छानपैकी साखर लावून घेतलेली आहे. आता आपण हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे. त्यानंतर आवळा कँडी, स्वीट आवळा कँडी तयार. मस्त छान दोन्ही रेसिपी झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून पाहायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.